हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल ई लर्निंग विथ विद्या. आज आपण इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन्स बघणार आहोत. त्यालाच प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात. सगळ्यात आपण डेफिनेशन बघूया. An interrogative pronoun is a pronoun which is used to make asking questions easy. म्हणजेच प्रश्न विचारण्यासाठी जी सर्वनामे वापरतात त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात. तर आता प्रश्नार्थक सर्वनामे कोणकोणती आहेत? There are just 5 interrogative pronouns. How many interrogative pronouns in English? There are 5 interrogative pronouns. Who म्हणजेच कोण, which म्हणजेच कोणता, कोणता, कोणती, कोणते, what म्हणजेच काय, whose कोणाचा, कोणाचा, कोणाची, कोणाचे याचाच अर्थ होत असतो. देन whom, whom कोणाला. तर हे आहेत 5 इंटरगेटिव्ह प्रोनाउन्स. देर आर 5 इंटरगेटिव्ह प्रोनाउन्स इन इंग्लिश. नेक्स्ट आपण इंटरगेटिव्हचे 5 प्रकार हू, whom, what, which, whose हे बघितले. पण त्यावरून आपल्याला समजतं की इंटरगेटिव्ह प्रोनाउन्सचा वापर कसा करायचा आहे नाही. तर ते समजण्यासाठी आपण एक्झाम्पल्स घेऊया. ते सोपे एक्झाम्पल्स घेऊन आपल्याला समजेल की इंटरगेटिव्हचा वापर आपण कसा करायचा ते. आता हूचा वापर कसा होत असतो आणि कशासाठी होत असतो बघूया. हू यूज टू आस्क क्वेश्चन्स अबाउट पीपल. Used to ask questions about people. Who is that? Who was driving the car? Who is in this room? म्हणजे हूचा वापर केव्हा होत असतो? जेव्हा प्रश्न हा व्यक्तीविषयी विचारलेला असेल तेव्हाच हूचा वापर होत असतो. नेक्स्ट इज whom. This interrogative pronoun is rarely seen these days, but when it shows up is used to ask questions about people. Who प्रमाणेच whom मध्ये सुद्धा व्यक्तीविषयी प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. तसेच who हा सब्जेक्टिव्ह केस आहे तर whom हा ऑब्जेक्टिव्ह केस आहे. म्हणजेच हूने विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर हे सब्जेक्टमध्ये येत असते. तसेच हुमने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्टमध्ये येत असते. जसं हू टोल्ड यू, द आन्सर इज गोपाल टोल्ड मी. तर गोपाल हे काय आहे? सब्जेक्ट. तसेच हुमने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर whom did you tell? Then answer is I told Geeta. Then Geeta is object. For example, whom did you speak to? To whom did you inform? Whom do you live with? What? Used to ask questions about people or object. Examples: what is your name? What we are doing tomorrow? What do you want for dinner? तर हे कॉमन क्वेश्चन्स विचारले जातात. which used to ask questions about people or objects. Example: which color do you prefer? Which of the following players? Which seat would you like? तर हे सिंपल क्वेश्चन्सच्या रूपात आपण इंटरगेटिव्ह प्रोनाउन्स बघत आहोत. देन लास्ट whose. Whose used to ask questions about people or object always related to possession. तर क्वेश्चनमध्ये हूज ही टाईपच्या क्वेश्चन्समध्ये पोझिशन हे आपल्याला दिसत असतं. एक्झाम्पल:
हुज बुक इज दिस, म्हणजे ही कोणाची बुक आहे. ते हे इथं काय आहे, ते इथं पोझिशन दिसतंय. हुज पॅरेंट्स आर दोज, हुज फोन इज दॅट. तर ह्या सोप्या एक्झाम्पल्स घेऊन आपल्याला समजते की इंटेरोगेटिव्हचा वापर कसा करायचा ते. आतापर्यंत आपण इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन्सची डेफिनेशन बघितली, त्याचे टाईप्स पाहिले, टाईप्स आणि एक्झाम्पल बघितले. तसेच हू, विच, वॉट, हुज, हुम. तर ह्या प्रकारच्या क्वेश्चन्सचे ॲन्सर्स नेहमीच नाऊन आणि प्रोनाऊनमध्येच असते, हे लक्षात ठेवावे. आणि आता आपल्याला चार्टच्या माध्यमातून इंटेरोगेटिव्ह प्रोनाउनचा वापर कसा केलेला आहे हे अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळेल. हू आणि हुमचा वापर केव्हा होत असतो? टू आस्क क्वेश्चन्स अबाउट पर्सन ऑर पीपल. आणि हूचं ॲन्सर नेहमी सब्जेक्टमध्येच असते. हूने विचारलेल्या क्वेश्चनचे ॲन्सर नेहमी सब्जेक्टमध्येच असते आणि हुमने विचारलेल्या क्वेश्चनचे ॲन्सर नेहमी ऑब्जेक्टमध्येच असते. ओके. फॉर एक्झाम्पल, हू टोल्ड यू? गोपाल टोल्ड मी. तर गोपाल हे काय आहे? सब्जेक्ट. हुम डिड यू टेल? ॲन्सर, आय टोल्ड सीता. सीता हे काय आहे? ऑब्जेक्ट. म्हणजे हू हे सब्जेक्टिव्ह केस आहे आणि त्याचेच हुम हे काय आहे? ऑब्जेक्टिव्ह केस आहे. नेक्स्ट इज व्हॉट. व्हॉट, टू आस्क क्वेश्चन्स अबाउट people or object, means or thing. For example, what do you want? Answer, I want tea. तर टी हे काय आहे? ऑब्जेक्ट. Then what's happened? Answer is an accident happened. तर an accident हे काय आहे? सब्जेक्ट. सब्जेक्टमध्ये आलेलं आहे. म्हणजे व्हॉटचं ॲन्सर हे सब्जेक्टमध्ये पण येऊ शकतं आणि ऑब्जेक्टमध्येही येऊ शकतं. नेक्स्ट इज विच. विच, टू आस्क क्वेश्चन्स अबाउट पीपल ऑर ऑब्जेक्ट. पीपल, पर्सन ऑर थिंगसाठी विचचा वापर होत असतो. फॉर एक्झाम्पल, विच केम फर्स्ट? ॲन्सर, रमेश केम फर्स्ट. रमेश हे काय आहे? सब्जेक्ट आहे. देन नेक्स्ट, विच विल द डॉक्टर सी फर्स्ट? ॲन्सर, द डॉक्टर विल सी द पेशंट इन रेड फर्स्ट. द पेशंट इन रेड हे काय आहे? ऑब्जेक्ट. नेक्स्ट, whose. To ask questions about people, object, always is related to possession. Whose car was stolen? Answer, Linda's car was stolen. तर लिंडाज हे काय आहे? सब्जेक्ट. नेक्स्ट, whose new shoes do you like the most? Answer, I like hers. Then hers in the place of object. इथे इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन्सची एक्झरसाइज दिलेली आहे. फिल इन द ब्लँक्स विथ ॲन इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन्स. Dash did you do then? Then answer is, there are three options are there: what, which, how. Then answer is what. What did you do then?
Next, dash is knocking at the door. Answer is who? Who is knocking at the door? Next, dash is your phone number. Answer is what? What is your phone number? Next, dash car is that? Then answer is whose? Whose car is that? Next, dash did you tell? Answer is whom? Whom did you tell? Next, dash would you prefer coffee or tea? Then answer is which? Which would you prefer, coffee or tea? Next, dash of these books have you read? Then answer is which? Which of these books have you read? इथे मी इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन्सचे फिल इन द ब्लँक्स इथे सॉल्व करून दिलेले आहे व ह्या पद्धतीनेच तुम्ही अजून एक्झरसाइज सॉल्व करा आणि जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स, त्याला आत्मवाचक किंवा निजवाचक सर्वनामे म्हणतात.